आता तुमच्या आमच्यासारखी ती सेवा करत नव्हती. त्यांची सेवा कशी पडले इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा. पांडुरंग ध्यानीन पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. झोपलं तरी पण पांडुरंग स्वप्नात ध्यानात याचा. त्या कोशीवरनं त्या कोशी होताना सुद्धा रामकृष्णारी म्हटलं जात होतं त्याला म्हणायचा देवाचा भक्त. आणि तुम्ही आम्ही नुसतं कवा 3000 जमा होत्यात मुख्यमंत्र्याचं. तुमचं ध्यान त्यावरच देवावर ध्यान आहे वे. हे असं व्यंकटेश्वराला लागलं होतं संसार करत परमार्थ कराय त्या टाइमाला असणारा व्यंकटेश्वर राव आपला संसार करत दादा परमार्थ लागल्यात करायला. आणि भागवत गीता काय लागलं होतं करायला. भागवत चरित्र सवना खरं विठोबाचे अशी सेवा तना मना धनापासून लागल्यात करायला. तिथं जमाना म्हणताना डोळ्या पाण्यानं भरलं आणि पंढरपूर सोडलं सोलापूरचा मुक्काम तिने धरायला. आणि दादा तिथं जमाना भक्ती मार्ग करायला असणाऱ्या व्यंकटेश्वराने दादा पंढरपूर शहर सोडायला आणि सोलापूर नगर धरायला. आणि सोलापुरात लागल्या तर मिठाईचा व्यवसाय कराय त्या टाइमाला लागल्यात व्यवसाय करायला. आणि व्यवसाय करत करत दादा परमार्थ लागलं होतं करायला. आणि त्या जागी भगवंत कसा जन्माला आला माहित आहे का. कसा अरे नंदेश्वर गावला निघून आली ते. आणि त्या व्यंकटेशरावांच्या पोटी जे माणसं जन्माला याला चांगला दिवस असावा लागतो. आता कुणाच्या बी घरात बाळ जन्माला लगेच पत्रिका बघतो कवा जन्म. पण महाराजांचा जन्म कसा आहे माहित आहे का. कसा आणि श्रावण या महिन्याला गोकुळ या अष्टमी रात्रीच्या कृष्ण नाव ठेवलं बाळाला बाळकृष्ण नाव ठेवलं बाळाला. श्रावण महिन्याला गोकुळ अष्टमी असते. पौर्णिमेच्या नंतर अगोदर नसते. पौर्णिमेच्या नंतर अष्टमीला गोकुळाष्टमी दिवशी रात्रीच्या 12ला जसा कृष्ण जन्माला आला तसं बाळकृष्ण महाराजांचा जन्म झाला. त्या टाइमाला गोकुळाष्टमी दिवसाला जसा माझा दादा कृष्ण काना जन्माला आला तसं बाळकृष्ण महाराजांचा जन्म झाला. रात्रीच्या 12ला त्या जाग्याला रात्रीच्या 12ला जन्म झाला कृष्ण महाराजांचा. अत्यानंद झाला रे त्यांच्या जीवाला. घरच्या लोकांनी विचार केला तुकारामाला आणि शंकररावाला अनेक पाठीचं पाठबळ झालं बाबा. आणि पार्वतीला लाडाचा भाव जन्माला आला. असं लागलं होतं घरची लोक विचार मनाचा करायला. आनंदी आनंद झाला होता त्यांच्या जीवाला. विचार केला ध्याय पिंडाला आता करायचं तरी काय. कारण का बाळ जन्माला आले. अरे सूर्याला म्हणतो उडू नको चंद्राला म्हणतो मावळू नको असं बाळकृष्ण महाराजांचं जगणं त्या टाइमाला. सूर्याला म्हणतो उडू नको चंद्राला म्हणतो मावळू नको असा तेजस्वी बाळ लागला होता दिसायला. आनंदी आनंद वाटायला लागलाय घरच्यांच्या जीवाला.
बाळकृष्ण महाराज असं बाळकृष्ण असं नाव ठेवलं त्या बाळाला. अगोदर 2 बाळ होते त्यांच्या पोटाला, तुकाराम आणि शंकरराव, आणि एक मुलगी होती पार्वती नावाची. आणि सुखाचा संसार चालला नंदेश्वर गावाला, सुखाचा संसार चालला असणाऱ्या या नंदेश्वर गावाला त्या जाग्याला. पण हातावर लपवत होते, जमीन नव्हती त्या घराण्याला. गरीबातलं काबाड कष्ट करून जगायचा असा व्यवसाय त्यांचा चालू झालेला. असणाऱ्या हातावर लपवत सुखाचा संसार दादा, दिवसभर काम केलं असणारी भनी भावंड दादा. काबाड कष्ट लागली होती करायला, आपल्या आई वडिलाला लागली होती संसाराला मदत करायला त्या जाग्याला. किती जर कष्ट केलं तर कष्टाविना फळ मिळत तुम्हाला. असं दादा पाहिजे माणसानं राहायला त्या वेळेला. बाबा असं करता करता बरेच दिवस निघून गेलो. बाळकृष्ण महाराज काय करायचं, दिवसभर कामधंदा करायचं, गावात कोणाच्या भजन करायचं, कीर्तन करायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, आणि गीता भागवत वाचून लोकांना ज्ञान द्यायचं. त्या टाइमाला माझे बाळकृष्ण महाराज दादा गीता भागवत वाचून परमार्थ करून आपण करणार गुरु भक्ती, आणि आपण केलेली भक्ती आपल्या परमार्थावर ते दादा सांगणार आपल्या येणाऱ्या भक्ताला त्या जाग्याला. येणाऱ्या लोकाला कथा देवाच्या सांगत, येणाऱ्या लोकाला कथा देवाच्या सांगत. माणसानं कष्ट केल्याशिवाय काही चालत नाही. तिने कष्टाचा पाया सोडला का नाही, परमार्थ सोडला का नाही. बरं परमार्थ आपण एकट्यानं करायचं नाही, काय लोकांना त्याचं ज्ञान वाटता आलं पाहिजे. तुम्हाला काय देता नाही आलं तर चाललं, पण एखाद्याला चांगलं ज्ञान द्या तरच तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे दादा. हा सहजासहजी देव भेटत नाही, आणि आता कलियुगात तर नक्कीच कोणाला भेटणार नाही. कारण का रोज एक देव बदलायला लागलो आपण. सोमवार आला की महादेवाचं टेटस, मंगळवारी लक्ष्मीचा, बुधवार विठोबाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार लागली भवानी गोमायला, शनिवार खांद्यावर गदा बजरंग बली की जे, रविवारी बिरोबा, भैरोबा, ज्योतिबा, नायकबा, वरतीकडलं खालतीकडलं लोटवाडीचा मसुबा. हास्यात म्हणजे हाय वाटतं तुमच्या गडी लगेच कळत्या, तो चेहऱ्यानं कळते नाही तुमच्यात. रोज एक देव करू नका, आपला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुकून हे येरती मा एक दुःखाची गणती नाही. आधी अंगी अवसर आपला परमनंट देव पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक हिंदू भक्त आणि एक मुसलमान भक्त दोघजण एका नावात बसली, आणि नावातनं पलीकडे जाताना मध्यांतरात गेल्यानंतर नाव बुडायला लागली. बुडणार आणि मरणार याची खात्री दोघाला पण झाली. दोघजण आपापल्या देवाचं नाव घेऊन हाका मारू लागली. मुसलमान भक्त म्हणला अल्लाह बचाव, अल्लाह बचाव, अल्लाह अल्लाह घेऊन गेला. हिंदू भक्त त्याच्या म्हणला ज्योतिबा, 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 नायकबा, 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 मसुबा, मसुबा, बुडलं मेलं. वर गेल्यावर सगळं देवा बसलो तर हे म्हणला हे तुमच्या नावाने किती बोंबाऱ्या आणल्या रे. ज्योतिबा म्हणला मग मी घोड्यावर बसत होतो, तो नायकबाला हाक मारली. मला वाटलं नायकोबा जातोय. नायकबा म्हटला मी बी घोड्यावर बसत होतो तर तो मसुबाला हाक मारली. मसुबा म्हणला जरा कोंबडा राहिला तर खाऊन येणार तो मेलच. देण्यात आलं का म्हणून आपला परमनंट एक देव करा. कसा कसा पुन्हा
कारण का देवाचं नाव का घ्यायचं? नाम घेता वाया गेला. आयशा कोणी ऐकला नाही. नाम घेता ओटा ओटीनं होय प्रपंचाची तो ते आमच्या राहुल दादांचं आगमन झाले. टाळे वाजवा त्यांच्यासाठी. हा मानेवाडी गावचं सरपंच आहेत. कसं आहे इकडे कार्यक्रम येणार म्हणलं की मतात येणार म्हणले की आसपासची गावं सगळी गोळा व्हायला लागलेत महाराज. कारण का देवाचा असा आहे ही जी महती सांगावी लागत नाही ती ऑटोमॅटिक कळली जाते. कळलं का? आता पंढरपूरला जायचंय म्हणून कुणाला सांगायला लागतंय का? नाही. अशा लेवलला कोण कोण दिंड्या काढतोय किती किती जाते त्याला दाद आहे का? लाखांना सेवा असतो पण एक तर उपाशी आहे का? नाही. आहे का? नाही. मग ते नियोजन करता जबरदस्त किती मोठा असेल. मग आम्ही महाराजांची पहिल्यांदा भेट घेतली दर्शन झालं. महाराजांनी सांगितलं या मठात कोण किती अन्नदान करतं काय करतं ते अजून आम्हाला तपास लागला नाही. महिला पाठीमागचा करता करीत तो आत बसलेला आहे. ध्यानात आलं का? सद्गुरु सारखा असता पाठीना का इतराचा लेखा कोण करी गुरु वाचवील कोण दाखविल वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. आपल्याला आयुष्यात गुरु असला पाहिजे. कसा? नाव तुझे घेऊन पडली कोरडा होताना. नाव तुझे घेऊन पडली कोरडा होताना. अव मरण पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. 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 किती जरी दुनियामध्ये झाली तुझी भावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच भावा. किती जरी दुनियामध्ये झाली तुझी भावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच भावा. गुरुचा सेवेत सारा देह वाहिला. गुरुचा सेवेत सारा देह वाहिला. देह वाहिला. मरण पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. मरण पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. देवा बाळकृष्ण महाराज शंकरराव आणि तुकाराम 3 मुलं पार्वती नावाची एक मुलगी. अरे कर्माव तवा खावावं पण रोज भगवंताच्या नामस्मरणात खंडन नाही. दादा करावं तवा खावावं अशी परिस्थिती होती त्यांची. पण दिवसभर दादा का भर कष्ट करणार. संध्याकाळच्या पाऱ्याला येणाऱ्या भक्ताला ज्ञान देणार देवाचा परमार्थ करणार त्या जाग्याला. भगवंताच्या नामाची प्रचाराची गुढी रात्रंदिवस चालू ठेवली. कालांतराने विचार केला तर या मुलांची लग्न करायला पाहिजे. तर लग्न करायचं म्हणले की तुम्हाला माहित आहे पूर्वीला 8वी शिकलेली असली की पोरग सर्व्हिस वाला पाहिजे. प्रत्येक आई बापाचं मत असते पोराला काहीतरी पाहिजे पाठीमाग. आहे का नाही? आला विचार केला लग्न करायचं तर मुलगी कोण देणार. रानात गेलं तर रानात हवाला फक्त घर होत. लग्न कसं करायचं चिंता लागली वाटाय त्या टाइमाला. लग्न कसं करायचं अशी चिंता वाटू लागली बाळकृष्ण महाराजांच्या आई वडिलाला त्या जाग्याला. बाळकृष्ण महाराज एक वेळ निघून कुठे गेलं माहित आहे का? कुठं गेलं? गेलं बहिणीच्या गावाला. स्वागत
आपल्या बहिणीच्या गावाला बेगमपूर गावात बहीण दिली होती पार्वती नावाची. बहिणीच्या गावाला बाळकृष्ण महाराज निघून गेले. असणारे बाळकृष्ण महाराज निघून गेले आपल्या बहिणीच्या गावाला. असणारा भाव बघताच माझी पार्वती माता डोळे भरले पाण्याने पाण्याचा तांब्या घेतला हाताला. अरगा माझा दादा गावाला माझ्या घरवाल्याला अत्यानंद उरामध्ये तिचा आनंद मावला. आनंद मावला एवढ्या दिवसाने माझा भाऊराया आला माझ्या भेटीला. माझा बाळकृष्ण भाऊ आलाय माझ्या भेटीला त्या जाग्याला. पहिल्यातल्या बहिणीची माया वेगळी होती दाईनो. पहिल्यातल्या भावाचं प्रेम अतूट होत. आताच्या बहिणीला कळायत्या. पहिल्यातल्या बहिणी वेगळ्या. काय वेगळ्या? सागर माळी पुणे यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमान आहे. महादेव बंडकर यांच्याकडून 101 रुपये. मनोज चंद्रकांत लाड 101 रुपये. देवसागर समाज मुंबई नारळवाडी यांच्याकडून 501 रुपये. हनुमंत लोखंडे बारशी 201 रुपये. कैलासवासी शिवाजी नामदेव शिंदे यांचे स्मरणार्थ 101 रुपये. आणि काशीनाथ कसबे यांच्याकडून 101 रुपये. ओविकार मंडळ शतशावणे त्यांनी एका दान दिलं. माझ्या बाळकृष्ण महाराजांनी संत बाळूमामानं पंढरपूरच्या पांडुरंगानं त्यांना 10 टन देवावा उघडला विषयाचं वरदान द्यावं. देवाचरणी विनंती आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळकृष्ण महाराजांचं या नंदेश्वर गावा चाळीस मतात पडलटी पोराचा देवा या भगवंताच्या सामर्थ्य शक्तीचा उजेड अख्खन गावावर पडलाय. प्रत्येक जण लोक शेतकरी वर्गातले आहेत. कोण शिक्षक क्षेत्रातला आहे, कोण सर्वीच्या निमित्तानं बाहेर आहे. पण या माऊलीच्या मठात वेळेत येऊन बसणं, भगवंताचं नाम संकीर्तन ऐकणं फार मोठी पुण्य आहे. कोरोनाच्या काळात कोण किती वेळा मेलं माहिती नाही. कोरोना झालेली मेली थोडी, पण भ्यान लय गडी मेलं ती. शेजारचं मेलं म्हणताना सकाळ ही बी गायब झालं. त्या कोरोनाच्या काळात तुम्ही आम्ही जगलो म्हणजे त्या परमेश्वराची आपल्यावर फार मोठी आहे का नाही. मग त्याचं नाव घेणं आपण बंधनकारक आहे. नाव कसं घ्यायचं असतं देवाचं? कसं? मावा खाऊन नाही का मिसरी घासून नाही. तो मामा म्हणतो अर्धी टाकून. चांगलाय चांगलाय मामा. दत्ता खांडेकर भाऊ आणि आनंगडा गावचे सरपंच दर्याप्पा भाऊ यांचं आगमन झाले. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आमच्या सांगोला तालुक्यातला एक ओवी संसारात माझं रमण आहे बाळकृष्ण महाराजांचं पाहुणे मला स्थान शीन भार सारा शीन भार सारा माझा जाईल पळून नंदेश्वरला जायचं मला नंदेश्वरला जायचं मला महिन्याला पुण्यतिथीचा कार्यक्रम भाविक भक्त गोळा होती आनंदाने दर्शन घेती महाराजांचं पुष्पवृष्टी करून नंदेश्वरला जायचं मला नंदेश्वरला देवाची कृपा श्री शिरावर घेऊन जाहीर सत्यवान रचना करतो येलूर गावी राहून भावा भाईंनो मला बंधू मानून
आणि मठामध्ये उड्या मारू सारी मिळून, मठामध्ये उड्या मारू सारी मिळून. माझी आंबा तुला सोन्याचा घुमा, देवी माझी आंबा तुला सोन्याचा घुमा. आणि तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. आता बहिणीच्या गावाला भाव गेला, आनंदाच्या भरात पाण्याचा तांडव होऊन दिला. आनंदाच्या भरात आपल्या पार्वती ताईनं पाण्याचा तांब्या भरला असणाऱ्या दादाच्या हातामध्ये दिला त्या जाग्याला. पाणी पिऊन बसल्यानंतर जेवाय खायला केलं, गोडधोड जेवायला वाढलं. माझा दादा आला पाहुणा घर वाड्याला, असणारा दादा आलाय पाहुणा घर माझ्या वाड्याला. त्याला गोडधोड पाहिजे आपण करायला, पाची पकवानाचं जेवण वाढलं त्या जाग्याला. जेवण कावलं झाल्यानंतर त्या आपल्या बहिणीच्या सासऱ्याच्या कानात काय लागला होता, माझा बाळकृष्ण महाराज सांगायला. असणाऱ्या बहिणीच्या सासऱ्याच्या कानात जाऊन माझं बाळकृष्ण महाराज काय लागले होते दादा सांगायला. काय हो, माझ्या शंकर दादाचं तेवढं लगीन हो द्या. बघा एखाद्या गरीबाची मुलगी काय का असना, पण माझ्या दादाचं लग्न तेवढं होऊन द्या झालं पाहिजे. होय, आता असं सांगणारी माणसं कमी आहेत. होय, पलीकडे बघा अलीकडे, अलीकडे चहा पिऊन प्याला बोलवून घेणार. होय, पोरगवी नुसतं एवढंच म्हणणार, बाकी काय बोलणार नाही. एवढ्या कळते काडी कशी वाढायची बाकीच्या. होय, खरंय का खोट आहे? खरं आहे. त्यावेळेचा ना आत्ताचा संदर्भ फक्त फरक स्पष्ट करून करून तुम्हाला द्यायला लागलोय. होय. कुणाचा चढता येईल उतरू नका, अतिशय मोठं वाईट आहे, पाप आहे, लक्षात असू द्या. फार मोठं पाप आहे, कुणाचाही चढता वेळ उचलू नका असा. खास करून महिला मंडळ तुम्हाला ताकीद आहे, मुलगाला सरकारी सर्व्हिसेस आहे का, असंच आहे का, तसंच आहे का. हिच्या पोरगीला 9चा पाडा पाठ नाही, होय, पोरग बाकी सरकारी सर्व्हिस पाहिजे. कशाला पाहिजे? सरकारी शाळेत तिची पोरगी जायची नाही, सरकारी इष्टीत बसायची नाही, सरकार दवाखान्यात जाणार नाही. पोरग तेवढं सरकार पाहिजे आतल्या गाठीची. हा होय, तर असंच म्हणायला पाहिजे की. होय, एवढं सोपं नव्हतं. आपलं जसं आहे तसं दुसऱ्याचं लेकरू समजा. लग्न करताना पत्रिका घेऊन नकोस, इकडे तिकडे हिंडू नका असा. तू गुरु बरोबर आहे का, मंगळ आडवा आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का. गुण जमते पत्रिकेत 36 गुण, अंगात एक बी चांगला गुण नाही. काय पेटवायचा 36 गुणाला त्या? होय, हा हाय का पत्रिका? हसू नका, खरी गोष्ट आहे. पत्रिका बघून तुम्ही कधी सुद्धा लग्न करू नका, ती कवाच कडेला जाणायची नाही. होय, हा देवा तुला पोटे राशी पोटे बसली, कोण्या गावी पोटे बसली, कोण्या गावाला. देवा तुला देवा तुला त्यांना अगदी मनाला लावून घेतलं. खरंच म्हणला ही तळमळीनं आपल्याला सांगायला लागलाय. होय, एखाद्याची वाणी सुद्धा ओलांडता येत नाही एखाद्या चांगल्या माणसाची. होय, आता मला सांगा, इथं बसलेल्यापैकी कोणालाही आमच्या महाराजांनी सांगितलं, जावा रे उद्या 2 दिवस तुम्ही सेवेला या, तो माणूस घरचं काम सोडणार पण इथं आल्याशिवाय थांबणार नाही का? त्या वाणीत ताकद आहे. तसं बाळकृष्ण महाराजांचा शब्द त्यांनी मनापासून ऐकला आणि विचार केला. आपल्या बहिणीची मुलगी, पार्वतीची मुलगी सोनबाई दिली माझ्या बाळकृष्ण महाराजांना, आणि तिच्या जावची मुलगी कृष्णाबाई ती दिली शंकर दादाला. होय, दोघांची लग्न झाली. पण 1 वर्षाचा असताना बाळकृष्ण महाराजांचं वडील व्यंकटेशराव मरण पावलं होतं. बापाची छाया गेल्यानंतर अखंड जग पोरकवते, लक्षात असू द्या. कळलं का? जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत त्यांचा विचार करा, तोपर्यंत त्यांची सेवा करा, तोपर्यंत त्यांच्या सोबत हसा बागडा. होय, कळलं का? आणि विचार केला मनाला, त्यात मला विचार केला मनाला, असणाऱ्या पार्वती मातेच्या सासऱ्यानं असणाऱ्या आपल्या पोटच्या 2 लेकी दिल्या भावाला त्या जाग्याला. लग्न झालं आनंदाने आणि सुखाचा संसार
झाला नंदेश्वर गावाला काबाड कष्ट करून करता करता परमार्थ करता करता जीवन जगता जगता अचानक एक धक्का बसला या बाळकृष्ण महाराजांच्या घराला. असणारे बाळकृष्ण महाराज लागले होते संसार दादा सुखाचा करायला. असणारा परमार्थ करता करता अचानक धक्का बसला त्या जाग्याला. आव शंकर राव दादा अचानक सोडून या गेला. लक्षात आलं का? बाळकृष्ण महाराजांचं भाव. संसार चालू असता 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 त्या लिखाणात आहे बघा तसं अर्ध्यावर त्यांचा संसार मोडला. हो अर्ध्यावर संसार मोडलाय. शंकरराव महाराजांचं ना? नाही पण व देव पण मिळवायचं. होय. प्रपंच आणि परमार्थ दोन तलवारी एका मेनात कधी सुद्धा बसत नाही. बसतील काय हो? नाही बसतील. एक तर प्रपंच करा नाही तर एक परमार्थ करा. पण या बाळकृष्ण महाराजांच्या कुटुंबाने दोन्ही संघट केलं. होय. परमार्थ अधिक प्रपंच. मिठाईचं दुकान या गावातनं त्या गावाला मिठाई विकायला जायचे. या गावातनं त्या गावाला रोज एका गावाला मिठाई विकायला जायचं त्या जाग्याला. आता पैसे त्या काळात त्या पद्धतीने मिळत असतील. होय. आता माणसाला जरा पैसा आला की काका फुगतो येताना लोड होऊन येतं या लिजिमडाव खेळत. महिला मंडळ तुम्ही कुंकू कोणी कोणी कपाळाला लावले हातवर करा बरं. कुंकू लावलेल्या बाकीच्या काय गेटकेन सभासद आहे. तुमच्या अंगावर किती दागिना याच्याशी मतलब नाही पण तुमच्या कपाळावरचा जर दागिना खरा चांगला असलं ठसठशीत तर तुमच्या आयुष्याला गमत आहे तर तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. एकदा सीतामाया आंघोळ केल्या केल्या भांगात सिंदूर भरायची महाराज. मग मारुतीरायने विचारलं सीतामाय तुम्ही भांगात सिंदूर भरता असं का? अहो म्हणली भांगात सिंदूर भरल्यामुळं आणि कपाळाला कुंकू लावल्यामुळं नवऱ्याचं आयुष्य वाढतं. मग रामाचं आयुष्य म्हणलं चिमटभर शेंद्रानं 5-6 दिवस वाढत. मारुतीला रागच आला. माझा राम आजरामर राहिला पाहिजे म्हणून अक्कन अंगावर सिंदूर ओतून घ्या. म्हणून मारुतीला सिंदूर आहे देण्यात असू द्या. लक्षात आलं का? म्हणून राम आजरामर देवस्थान आहे. परशुराम आजरामर आहे. श्री गुरुदेव दत्त आजरामर आहे. माझा वीर हनुमंतराय आजरामर आहे. बाळकृष्ण महाराजांची समाधी आता सध्या आजरामर आहे. कारण का? ही गोष्ट ध्यानात काय खरं आहे काय खोट आहे शाश्वत काय आणि नाशवत काय माणसाला आधी कळलं पाहिजे. बाळकृष्ण महाराज माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन काही बोलायला संगडाला घाबरायचे घाबरायचे भाई बाळा तुझ्या पाठीशी हाय. घाबरायचे भाई बाळा तुझ्या पाठीशी हाय. माणसं काय करते ती माझं असं आहे माझं तसं आहे असं सांगू नका. देवाला दुःखाचं कारण सांगू नका. त्या दुःखाला म्हणायचं माझा परमेश्वर लय मोठा आहे. तुम्हाला जगायला आनंद वाटेल. तुम्हाला एनर्जी येईल. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणलं जातंय त्याला. लक्षात आलं? अहो ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. हो गो कोरोना आला नाही. हवा माणसात माणूस की नाही. कोरोना आला चुकीचं झाले काय. माणसात माणूस की नाही. कोरोना आला चुकीचं झाले काय. ऐकू राखण नवऱ्याचा मान सुन करती सासूचा अपमान. पहिल्यातल्या बाया दुईवरला पदर कवा खाली पडू देत नव्हत्या. आताच्या असू दे मावशी आता घेऊन लगे आज्ञाधार येऊन. पहिल्यातल्या महिला नवरा जेवायच्या अगोदर जेवायला बसत नव्हत्या आणि आताची चपाती करता करता 2 अडीच खात्या. खराय का खोटा हो? कबुलानी करते त्या.
अहो पहिल्यातल्या महिला त्या देवाला पदर पसरून गारान घालायच्या वरदान मागायचे कशाचं कुंकवाचा मान मारला पती गुणाला आणि पती आधी मरण मगला पती आधी मरण मगला लक्षात आलं का? जर तुमच्या कपाळाला कुंकू असेल तर नवऱ्याचं आयुष्य वाढतं. तुम्ही आता देणार तेव्हा उद्यापासून कपाळाला हाय का बघायचं. बाकी काय बोलायचं नाही. रोजच्या रोज नवऱ्याच्या पाया पडावं. कुठल्याही देवाला जायची गरज नाही. हा रोज नवऱ्याच्या पाया पडला तर देवाच्या बाण तुमचं काम ऐकाय पाहिजे. देव ऐकलच पण त्याच्या बाण सुद्धा ऐकाय पाहिजे. इतकी मोठी ताकद आहे. आता ह्या म्हणणार तू ह्या म्हणून जा पाया पडायचा का उद्या सकाळ पाय धरून वाढायचा आमचा बघतो. अर्जुन चंद्राम थोरात माळकवटे 101 रुपये, भगवान जानकर 101 रुपये, महादेव गरंडे 101 रुपये, व्यापारी नामदेव कांबळे 101 रुपये, कैलासवासी शिवाजी नामदेव शिंदे. देव भेटणार नाही. देव कुठं आहे? देव कुठं आहे? तुमच्या आमच्या घरात आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला सार्थक होईल नरजन्माचे धरून यासत संग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. बाबा हल्लीची पोरं काय करतात? काय करतात? सर्व्हिस करायचा पैसा कमवायचा, बिझनेस करायचा पैसा कमवायचा, आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचं आणि गाडीत एक कुत्र घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू 3 बिस्किट 250 रुपयाचा पुडा. तुम्हाला दर कसं माहिती? आम्ही मेडिकल राहायला. हा कुत्र्याला किती जर जीव लावला तर जात लाडात कासना चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापाला शिळी भाकर जरी घालून सांभाळलं तरी ते आठवड्यात ठेवा. आईचं दूध कसं तयार होतं? कसं? हे दादानो आईचं दूध कसं तयार होतं? कसं? मुरगाच घालून नाही, मग भरडा घालून होत असं. ते जनावरांचं होते हो. आईचं दूध कसं तयार होतो? कसं? रगताचा 2 थेंब आईच्या एका दुधाच्या थेंबाची उत्पत्ती ती माय बापू. मग लेकरासाठी आईने किती तर लिटर रक्त आपल्या शरीरात आटवलंय. आणि त्या जर लेकरानं तुझ्या आईचं म्हणून शिव दिली तर बरं लागेल काय? नाही हो. 50% पुरा आईला शिव दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. आणि राहिलेली 50% गाबुटी बापाला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलंस म्हणतात का नाही? म्हणत म्हणतात. हे दादानो म्हणतात का नाही? म्हणतात. गोटन गोट फोडायचं त्यांचं. बाप कसा आहे माहितीये का? कसा? बाप कैसाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतोया भाकर पोरांना चालून कांड ऊसाचं चाकतोया. जणी खवीस फाटलेलं सुईद्वाऱ्यानं शिवलेलं अरे बापाच्या धोतराला सदा ठिगाळ सोडलेलं. आली जत्रा गावाची बाप दुकानी जायचा उदार पादार कापड पोरांना नवती 3 दिसती घराला पहिली मला धान्यासाठी बाप साऱ्या गावात फिरायला. बापाचा खरा जीव पोरापेक्षा पूर्वीवर असतो. होय. म्हणून बाप काय म्हणतो? काय म्हणतो? बाप मानात जोरायचा लग्न लिखीच करीना डांग्या डोंग्या हुंड्या पायी शेत मळ्याला विकीन. नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला लेकना माया जाताना वाघ कोमेजून गेला. लेकनांदा या जाताना बाप बघतो माडीतून लाची महिना माझी हार
प्रेम त्या बापाचं असतं. होय. म्हणून रोजच्या रोज आई बापाच्या पाया पडा. होय. हा, मला एक तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं आहे. उद्या सकाळी 2 वाजता दुपारी 2 वाजता तुम्हाला 5,000 रुपये पाहिजे. हा. देवाच्या पण देवळात जाऊन सांगा देवाच्या कानात उद्या दुपारी 5,000 रुपये पाहिजे. हा. आणि घरी झोपलेल्या बापाच्या कानात जाऊन सांगा उद्या दुपारी 5,000 रुपये पाहिजे. पैसे कोण देणार? कोण देणार? बाप का देवाचा फोन पे कोणाला आहे? नाही. असला तर मला तर द्या. साधं गणित आहे. मावशी जरा हळू ब्रेक लावून हसायचं. होय, एक ठिकाणी कार्यक्रम करत होतो, म्हातारी हसली आणि तिनं डोळं पांढरं केलं. हा. लय अवघड होतंय म्हणताना ब्रेक लावा. अजून लय हसायचं आहे. हा. हा नुसता हसायचं काढलं तर 10 पत्र हसवीतच राहील. होय. पण मला पण इथं मनापासून सेवा करायची आहे. थोड्या असू द्या, हा. पण की जेच खावावं तेच गावावर गावावं हे माझा नेम आहे पहिल्यापासून. हा, तुम्हाला एक साधी गोष्ट विचारतो. आई लेकराला कुठे घेते? कडेवर. मोठ्यानं बोला. आणि बाप लेकराला कुठे घेतो? हे जर समीकरण काय माहिती आहे काय तुम्हाला? हे अक्का मोबाईल बघू नको. हा, हे जर समीकरण काय माहिती आहे काय? देवाच्या दारात बसल्यावर फोन चापचत बसायचं नाही. हा. कसं आहे, जे ऑनलाईन येऊन बसतं त्याच्या पशी कोणी बसायचं नसतं. होय. का तर ती मड्याला राखण बसल्यासारखं असतं. होय. लय वाईट परिस्थिती आहे. रिप्लाय आला तर हसायचं. आणि नाही रिप्लाय आला तर बीपी वाढल्यागत बसायचं. हा. ती लय वाईट हँगाड काम आहे. होय. हा, आई लेकराला कडेवर घेते ना बाप खांद्यावर घेतो. कारण काय माहितीये का? ती आईची एक साधी गोष्ट आहे. आमच्या लखन भाऊसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. सांगोल्यातनं माणूस धावत पडत आला, पण प्रेमात नाही म्हटलं तुम्ही चालू करा आलोच. हा, तर आईची एक अपेक्षा असते. मला जे दिसतं ते माझ्या लेकराला थेट दिसावं, ती आईची अपेक्षा असते. म्हणून ती आई लेकराला आपल्या नजरेला नजर येण्याइतपत कडेवर घेते. पण बापाची तळमळ एवढी आहे, मला जे दिसतं ते माझ्या पण पलीकडचं माझ्या मुलाला दिसावं आणि माझा मुलगा या जगात कीर्तिवंत व्हावा, ही तळमळ त्या बापाची असते. कळलं का? म्हणून बाप मुलाला खांद्यावर घेतो. आणि ज्याला ज्याला आई बाप आहे तोच खरा श्रीमंत आहे. बाकी या जगात सगळी गरीब आहेत, ध्यानात असू द्या. हा, म्हणून प्रत्येकाला आई वडील पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना आई वडील आहेत त्यांना तिरस्कार वाटतो. कशामुळं? येणारी देवेनी सुधीची नसत्या. त्या आई बापाशी राहू नको म्हणत्या. काय काय नवरा तर नंदी बैलच झाल्या. बायको म्हणेल तसंच. सगळ्या गावाला भारी बायकोच्या आरी. तुमचं सांगते का आमचं? सगळ्यांच चाललंय. तुम्ही सगळीजण आपापल्या बायकोला भेट आचीला. आमच्या टीम मध्ये एक माणूस आहे सरपंच साहेब, अजिबात भेट नाही. अजिबात बायकोला भेट नाही. शिवाय घरला जायचं तर बायको जेवत नाही. खराय का खोटा आहे? का बरं? जेवण मी करतो. आचार्य हो, असं म्हणजे काय नाही. असं कडक घडी घेऊन फिरायला लागतंय, त्याशिवाय नावावर रुपाला येत नाही. जेवण करून देते. पाठीमाग उभा असणारी लोक आत या. उभं राहून बघू नका. माझं मरण येण्याआधी मला मागून जावा. मरण येण्याआधी मला मागून जावा. मी हो गया करतो तुझा धावा. मी हो गया करतो तुझा धावा. माझं मरण येण्याआधी मला मरण जावा. मरण येण्याआधी मला मागून नंदेश्वर गावात झालंय पावन. बाळकृष्ण महाराजांचं समाधीचं स्थान. आणि भक्त येते देवा हात जोडून देवाला. माझं मरण येण्याआधी मला मरण येण्याआधी मला दादानो, संसार करता करता कंसार करता करता परमार्थ असा जडला. तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे बघा. तुकाराम गात्यात, विठ्ठला संगे तुका बिघडला, तुका बिघडला अवघा विठ्ठलाची झाला. आहे का नाही?
जर रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करायला तर एक दिवशी तुम्ही देव झाल्याला कळत नाही. तसं देव पण आलं कोणाला? बाळकृष्ण महाराजांना. होय. आणि लोक हा चमत्कार बघू लागलं तर महाराजांच्या मठात महाराज जिथं ध्यानास्त बसायचं, महाराज जिथं जिथं पारायणाला बाहेर जायचं, तिथं वेगवेगळे चमत्कार तुम्हा मला बघायला मिळू लागलं. आणि कसं चमत्कार महाराज लागलं होतं जावायला. माझे बाळकृष्ण महाराज दादा दिवसा माग दिवसानं चमत्कार लागलं होतं येणाऱ्या भक्ताला दावायला. आणि पारायणाच्या निमित्तानं भक्त येत होते बाळकृष्ण महाराजांच्या दर्शनाला. चालला एक दिवशी मुंबईमध्ये असणारा रेल्वे खात्यात असणारा माणूस प्रत्येक पारायणाला इथं मठात येत होता. पण एकदा काय झालं, त्याला सुट्टीच मिळाली नाही. तरी पण त्या भगताची एवढी धाडस होतं, सुट्टी नाही मिळाली तरी चालल, उद्या नोकरी गेली चालल, पण महाराजांच्या सेवेला गेल्याशिवाय मी थांबणार नाही असा ध्यास पाहिजे. तुमचं आमचं कसं आहे, काम राखलं तर जाऊ, नाही तर राहू द्या, असं नाही, मनात ध्यास पाहिजे, आहे का नाही. म्हणताना त्या रेल्वे खात्यात असणारा माणूस मुंबई सोडून निघूनच झाला होता त्या नंदेश्वरी गावाला. त्यात भगताने दादा मुंबई शहर सोडायला निघून आलाय नंदेश्वर महाराजांच्या घराच्या बाजूला. मनात विश्वास पाहिजे. मन करणारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. तुमच्या मनात जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल, अशक्य काम सुद्धा तुम्हाला शक्य होणार. आणि जर तुमच्या मनातच नकारात्मक असेल तर चांगलं काम सुद्धा तुमचं मनानं बिघडणार. म्हणून म्हणले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपलं मन प्रसन्न पाहिजे. आता इथं बसल्यापैकी कुणाला आळस आलाय का? त्या आजी पेंगायला लागल्या. तुला नवा येत, तुझ्या पाठीमागे आजीच नाही, बघायला लागली बघा. कसं आहे, ती जरा पेंगायला आली म्हणताना म्हटलं इथनं डोस सोडावा. ते काम कसं आहे माहिती आहे का, भोलीचे इंजेक्शन दिल्याशिवाय ऑपरेशन सक्सेस होत नाही. आदनं मधनं भोलीच्या कांड्या सोडाव्या लागतात. नाहीतर रातभर आम्ही आपलं दळण दळत बसायचं, तुम्ही आपलं एक डुलतंय का खरंच पेंगतंय आम्हालाच कळायचं. आपल्याला फक्त 2-3 तारखा माहित असतात. एक बायकोचा वाढदिवस, मैत्रिणीचा चांगला आतल्या गाठीचा आहे का, चांगलं काय देणार राहील नाही. गोकुळ अष्टमीला कोण कोण असते हात वर करा बरोबर. इथं कार्यक्रमाला आम्ही आवर्जून असतो. असं बाकीची कुठे जाता, धारा काढायची असते त्या. अहो तुमच्या गावच्या मध्ये मला नाचू दे, मला बघू दे सारा माऊली सावंड माझ्या भानू माऊली सावंड माझ्या माऊलीचं गाणं. माऊली सावंड माझ्या भानू मामाचं गाणं लाव. माऊली सावंड माझ्या माऊलीचं गाणं लाव.